माणिकराव कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळणं भोवलं। कोकाटेंकडे कृषी खात्याऐवजी आता क्रीडा खात्याची जबाबदारी। राजीनामा न घेता खाते बदल करू नये। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू। मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजित पवार आणि तटकरेंसोबतही मुंडेंच्या बैठका। बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान। पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत। विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, कोर्टाची टिप्पणी। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाकडून निधी। 410 कोटींचा निधी वर्ग केल्याची माहिती। जुलैचे पैसे देण्यासाठी सरकारकडून तरतूद। अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचं मत। वाल्मिक कराड आणि गोट्या गीतेच्या नावानं मला धमक्या। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा आरोप। कासलेकडून घातपाताची भीती व्यक्त। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत। 7 महिन्यात 2738 रुग्णांना 25 कोटी 86 लाखांचं अर्थसहाय्य। राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। मुंबईत यंदा जुलैमध्ये पावसाची तूट। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वापरल्या गेलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी। विधानसभेच्या निकालात तफावत नाही, आयोगाकडून स्पष्ट।